नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे शुक्रवार आणि ही शुक्रवारची मी तुम्हाला पूजा दाखवणार आहे. खरं तर लक्ष्मी कुंचम हा कसा भरायचा आहे ह्याचे व्हिडिओ आहेत, तरी पण खूप म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज येतात, त्याच्यामुळे मला हा डबल व्हिडिओ बनवावा लागला. तर शुक्रवारी सकाळी आपल्याला लवकर उठून दारामध्ये हळदीचे पाणी शिंपडायचे आहे. दार उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे किंवा धुवून घ्यायचा आहे. जागा जर जास्त असली तर धुवून घ्यायचं आहे, नसेल तर आपलं ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दारामध्ये सुंदर अशी छानशी रांगोळी काढायची आहे. ज्या वेळेस आपण दारामध्ये रांगोळी काढतो, हळदीचं लेपन देतो, दार एकदम सुंदर आणि सुशोभित दिसतं. त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करते आणि खूप प्रसन्नसुद्धा असते. एखादा माणूस जर बाहेरून जात असेल तर तो आपल्या दाराकडे किंवा आपल्या घराकडे आपोआप खेचला जातो. असं आपलं दार आपल्याला नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं आहे. ती छोटा असो किंवा मोठा असो, करायला तर सगळंच आपल्याला जमतच असतं. तर अशाप्रमाणे आपल्याला दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे, हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि जमलं तर 2 साईडला 2 दिवे लावायचे. नाही शक्य असेल तर एका साईडला तरी आपल्याला दिवा लावायचा आहे. दिव्यानं ओवाळून घ्यायचं आहे, धूपानं ओवाळून घ्यायचं आहे, फुले व्हायची आहेत आणि तुमच्या उंबऱ्यावर स्वस्तिक किंवा चांदीचे लक्ष्मीचे पावलं जर बसवलेले असतील, कुठलेही असू द्यात, त्याचीसुद्धा तुम्हाला विधिवत छान पूजा करायची आहे. ज्यावेळेस आपण पहाटे ही पूजा करतो त्यावेळेस मनाला खूप छान आणि खूप समाधान वाटतं. दिवस आनंदी जातो, घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते, लोकांची नजर लागत नाही. ज्यावेळेस आपण रांगोळी काढतो त्यावेळेस जी नजर एखाद्या माणसाच्या डोळ्यात, जे आपलं चांगलं झालेलं बरं वाटत नाही अशा माणसांची नजर जी रांगोळी असते ती रांगोळी खेचून घेण्याचं काम करत असते. त्याच्यामुळे आपल्याला रांगोळी दारामध्ये काढायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा माझी तर आता झालेली आहे आणि आता मी इथं बघा तुम्हाला हा कुंचम दाखवत आहे. तर हा कुंचम मी आज शुक्रवार असल्यामुळं स्वच्छ घासून पुसून घेतलेला आहे आणि खालती जी आपल्याला डिश घ्यायची आहे त्या डिशमध्ये आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि हे त्याच्यामधील सगळं साहित्य आहे. तर इथं बघा एक शंख आहे, चक्र आहे, कवडी, गोमती चक्र, सिल्वरची आणि गोल्डनची फुलं आहेत, 5ची नाणी आहेत, परत एक जास्वंदाचं फूल आहे, लघु नारळ आहे, एक हळदीचं खोंब आहे, म्हणजे असे परत एक डब्बी आहे त्याच्यामध्ये 11 किंवा 21 धने आहेत आणि त्याच्यानंतर एक सोन्याचा मणी आहे, एक सोन्याचा चांदीचा एक शिक्का आहे आणि नवरत्नची एक पुडी आहे. तर सगळी देवपूजा झालेली आहे. त्याच्यानंतर जो आपला कुंचम आहे त्या कुंचमवर ज्या चिन्ह आहेत त्यांना आपल्याला हळदी कुंकाने त्यांची पूजा करायची आहे. म्हणजे ते अलंकार आहेत, त्यांच्यासाठी ते अलंकार आपल्याला त्यांना घालायचे आहेत. आणि वरती सुद्धा मी हळदी कुंकाचे वरची टिकले दिलेले आहेत, म्हणजे त्यांना वरती सुद्धा हळदी कुंकू मी लावून घेतलेलं आहे. तर आपल्या घरामध्ये जर गाय असेल तर गायला सुद्धा आपण आठवणीनं एक छोटंसं बकेट घ्यायचं आहे आणि बकेटामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. तर हे बघा मी मागं अष्टलक्ष्मी दिवा लावलेला आहे. अष्टलक्ष्मीचे सुद्धा खूप फायदे आहेत, त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे. तर आपल्याला कुंचम अगोदर त्या प्लेटवरती ठेवायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला 5 रुपयाचे जे शिक्के आहेत त्याच्यानं अष्टकमलदल काढायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कुंचम ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. हळदी कुंकू व्हायल्यानंतर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी सोनं आणि धन्याची डब्बी होती ती डब्बी टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळे साहित्य एक ओम श्री नारायणा लक्ष्मी देवी नमः, ओम श्री नारायणाय लक्ष्मी देवी नमः किंवा फक्त ओम श्री लक्ष्मी देवी नमः किंवा महालक्ष्मी देवी नमः असं मंत्र म्हणत तुम्हाला ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या 2-2 किंवा 5-5 ज्या क्वांटिटीमध्ये आहेत त्या सगळ्या टाकायच्या आहेत आणि थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे. फक्त एवढं सगळं मंत्र म्हणत आपल्याला या वस्तू त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला जो कुंचम आहे तो पूर्णपणे भरून घ्यायचा आहे आणि नवरत्न जे आहेत ते आपल्या देवघरामध्ये तसंच डब्बीमध्ये ठेवायचे आहे आणि त्याची रोज पूजा करायची आहे.
जे आपल्या कुंडलीतील एखादा ग्रह जर मजबूत नसेल तर तो ग्रहसुद्धा मजबूत होतो. त्याच्यामुळं आपल्याला त्याला काहीही वेगळं करायचं नाही, फक्त देवघरामध्ये ठेवून रोज हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे आणि त्यातलं जे नवग्रह आहेत ते काढून आपल्या कपाळाला लावून त्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि परत तशीच डबी आपल्याला आतमध्ये ठेवायची आहे. कारण जर बाहेर ठेवलो तर ती जी डबी आहे ती खराब होते, म्हणजे मधले जे नवग्रह आहेत ते खराब होतात. त्याच्यामुळं आपल्याला ते नवरत्न त्या आपल्याला देवघरामध्ये म्हणजे डब्बीमध्ये तसेच ठेवायचे आहेत. तर अशाप्रमाणे आपल्याला हा कुंचम सगळा भरून घ्यायचा आहे. फक्त कुंचमची ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस खूप मनापासून आणि खूप श्रद्धेने करा. कारण हा जर अशा प्रकारे जर तुम्ही पूजा केली तर तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होणारच आहे. कारण लक्ष्मी माता ही खूप लवकर प्रसन्न होते, फक्त तिला श्रद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही काय करताय काय करत नाही याच्याशी का त्यांचं काही देणं घेणं नसतं, तसं कुठल्याही देवांचं नसतं. फक्त तो आपल्या मनातील भाव बघत असतात किंवा आपली श्रद्धा बघत असतात की आपण किती मनातून करत असतो, किती तळमळीने करत असतो. तर हे आपले भाव, आपली श्रद्धा खूप महत्त्वाची आहे कुठलीही पूजा करताना. तर लक्ष्मी मातेची सुद्धा जर तुम्ही अगदी श्रद्धेने पूजा केली तर तुम्हाला सुद्धा याचा खूप लवकर आणि खूप छान असा रिझल्ट बघायला मिळेल. तर पूजा केल्यानंतर आपण वरती जे आपले सिल्वर आणि गोल्डनची जे फुलं आहेत त्याला उधळायची फुलं किंवा अष्टमाशीही म्हणतात. तर अशाप्रमाणे आपल्याला ती सगळी फुलं साईडनं लावून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला चांदीचा शिक्का त्याच्यामध्ये ठेवायचा आहे किंवा जे तुमच्याकडं चांदीची दुसरी कुठली वस्तू असेल ती ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वरती डबल परत एकदा हळदी कुंकू व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि हे फक्त आपल्याला दर शुक्रवारीच करायचं आहे. रोजच्या रोज आपल्याला तो कुंचम तिथून काढायचा नाही. रोज काढायचं, ज्याप्रमाणे आपण सगळे देव खाली घेतो त्याप्रमाणेच कुंचमसुद्धा हलका उचलून खाली घ्यायचा, देवाखालचं वस्त्र बदलायचं आणि परत तिथेच आपल्याला तसाच कुंचम जाग्यावर ठेवून द्यायचा आहे. आणि रोज फक्त त्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे आणि एखादं फूल व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या पुढे एक दिवा लावायचा आहे आणि रोज आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे, माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहू दे, माझ्या घरातील जी दरिद्री देवी आहे ती निघून जाऊ दे. तुम्हाला जसं शक्य असेल तेवढी तुम्हाला पूजा करायची आहे. असेल तर अष्टलक्ष्मी दिवा नक्की लावायचा आहे, कारण अष्टलक्ष्मी हे 8 लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करणार आहेत. त्याच्यामधील ही आपण धनलक्ष्मी मातेची सेवा करत आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला धनलक्ष्मी कुंचमची सेवा करायची आहे. कुंचमबद्दल जर साहित्य काढून आपण कुंचम रिकामा केला, जर कपाटात ठेवलो आपण साहित्य काढून, तर आपली लक्ष्मी म्हणजे आपण कपाटाला लॉक लावतोच तर आपली लक्ष्मी लॉक होते आणि आपल्या जे व्यवसायामधील अडथळे ती दूर होणार नाहीत. आपण जी कुठलीही इच्छा मागू किंवा जी इच्छा बोलू ती सुद्धा पूर्ण होणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला हा कुंचम जो आहे तो देवघरामध्येच पूजायचा आहे, देवघरामध्येच कायम ठेवायचा आहे. फक्त शुक्रवारी त्यातील साहित्य आपल्याला तसंच ठेवायचं आहे, तांदूळ तेवढे बदलायचे आहेत आणि कुंचम स्वच्छ घासायचा आहे आणि आत्ता जसा भरून दाखवला तसा भरायचा आहे. आणि जे त्यातील तांदूळ आहेत ते तांदूळ काढून आपल्याला त्याची खीर बनवायची आहे किंवा त्याचा भात बनवायचा आहे. कारण ते 8 दिवस जे तांदूळ त्याच्यामध्ये राहतात ते सिद्ध होतात आणि जे वस्तू आहेत त्या तर सिद्ध होतच राहणार आणि त्याचं तुम्हाला खूप लवकर फळ मिळणार आहे. आणि ज्या तांदळाचा आपण भात खाणार आहोत ते भात खाल्ल्यानंतर किंवा तो आपल्या घरातील कुणीही जर खाल्ला तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये जास्त राग असेल किंवा जास्त संताप असेल किंवा त्याला काम करण्याची इच्छा नसेल किंवा आळस असेल, कुठलंही काहीही जरी असेल तर ते कमी होण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.